नमस्कार. आज आपण 13व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. भगवंतांनी असे दाखविले आहे की संपूर्ण जगत माझेच स्वरूप आहे व माझ्याकडून व्याप्त आहे. तेथे अशी जिज्ञासा वाटते की अशा प्रकारे भगवंत सर्वत्र परिपूर्ण आणि अत्यंत जवळ असूनही लोक भगवंतांना का ओळखत नाहीत. यावर भगवंत म्हणतात, श्लोक 13. त्रिभिर्गुणमयैर्भावै रेभिः सर्वमिदं जगत् मोहितन्नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. श्लोकाचा अर्थ, गुणांचे कार्य असणाऱ्या सात्विक, राजस आणि तामस या तिन्ही प्रकारच्या पदार्थांनी हे सारे जग प्राणी समुदाय मोहित झाले आहे. त्यामुळे या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी अशा मला ते ओळखत नाही. मागील श्लोकात ज्या भावांचे वर्णन केलेले आहे त्याच त्रिविध भावांनी जगत मोहित होते असे येथे सांगितले आहे. त्रिभी व गुणमयी या विशेषणांनी असेच दाखविले आहे की ते सर्व भाव तिन्ही गुणांच्या अनुसार 3 भागांमध्ये विभक्त आहेत आणि ते गुणांचेच विकार होत. जगत या शब्दाने सर्व सजीव प्राण्यांचा बोध केलेला आहे, कारण निर्जीव पदार्थ मोहित होतात असे म्हणता येत नाही. म्हणून जगातील सर्व देहाभिमानी प्राणी इतकेच काय, मनुष्य सुद्धा आपापले स्वभाव, प्रकृती व विचार यांच्या अनुसार अनित्य व दुःखपूर्ण अशा या त्रिगुणमय भावांनाच नित्य आणि सुखाचे कारण समजतो. त्यांची काल्पनिक रमणीयता व सुखदायकतेचे फक्त वरवर दिसणारे आकर्षण यांच्यामध्ये जीवनाचे परमध्येय विसरतो. माझे गुण, प्रभाव, तत्व, स्वरूप आणि रहस्य यांचे चिंतन व ज्ञान यांना विन्मुख होतो. विपरीत भावना आणि अनादर करून माझ्याविषयी अश्रद्धा दाखवितो. तिन्ही गुणांच्या विकारांमध्ये बरबटल्यामुळे ज्यांची विवेकदृष्टी इतकी स्थूल झालेली आहे की ते विषयांचा संग्रह करण्याशिवाय आणि ते भोगण्याशिवाय जीवाचे आणि काही कर्तव्य किंवा लक्ष समजतच नाहीत. तिन्ही गुणांच्या पलीकडे असलेल्या व अविनाशी अशा मला लोक जाणत नाहीत या म्हणण्याचा भावार्थ असा की विषयांनी मोहित झालेल्या मनुष्यांची विवेक बुद्धी तिन्ही गुणांच्या विनाशशील राज्यापुढे जातच नाही. म्हणून ते या सर्वांच्या पूर्णपणे पलीकडे असलेल्या अविनाशी अशा मला जाणू शकत नाहीत असे भगवंतांनी या म्हणण्याच्या द्वारे दाखविले आहे. तिन्ही गुणांचे कार्य जे शरीर आहे त्या शरीराला आपले माना अथवा आपल्याला शरीर माना, दोन्हीही मान्यतेने मोह उत्पन्न होतो. शरीराला आपले मानणे ममता झाली आणि आपल्याला शरीर मानणे अहंता झाली. शरीराशी अहंता ममता करणेच मोहित होणे आहे. मोहित झाल्याने हा गुणापासून संपूर्णपणे अतीत असलेले जे भगवत तत्व आहे त्याला जाणू शकत नाही. हा त्या भगवत तत्वाला जेव्हा त्रिगुणात्मक शरीराशी याची अहंता ममता समाप्त होते तेव्हा जाणू शकतो. हा सिद्धांत आहे की मनुष्य संसारापासून संपूर्णपणे वेगळा होऊनच संसाराला जाणू शकतो आणि परमात्म्याशी संपूर्णपणे अभिन्न झाल्यावरच परमात्म्याला जाणू शकतो. याचे कारण हे आहे की त्रिगुणात्मक शरीरापासून हा स्वतः संपूर्णपणे भिन्न आहे आणि परमात्म्याशी हा स्वतः संपूर्णपणे अभिन्न आहे. परमव्ययम या पदाने भगवान म्हणतात की मी या गुणांच्या पलीकडचा आहे
अर्थात या गुणांपासून संपूर्णपणे रहित, असंबद्ध, निर्लिप्त आहे. मी कधीही कोणत्याही गुणांनी बांधला गेलेला नाही आणि गुणात होणाऱ्या परिवर्तनाने माझ्यात कोणतेही परिवर्तन होत नाही. अशा माझ्या वास्तविक स्वरूपाला गुणांनी मोहित झालेले प्राणी जाणू शकत नाहीत. अशा प्रकारे आज आपण 13व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 14व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.